मम्मी मम्मी चल नाश्त्याला चल. हो तयार आहेस? हो हो चल चल. हो हो चला. हा तू नेहमी सॅलड भाज्यांकडे काय जाते? मग महत्वाच्या गोष्टी व मोठ्या गोष्टी मोठ्या गोष्टीवर ताव मारायचा. बोरे कसे आहेत बघ चांगल्या प्रकारचे. हे आवडतील तुला. ओके. ही काय नानकटही आहे काय? अगं अंडी बघ किती. आता मी किती घेऊ आणि किती नको असं झालं मला. अरे जेवणाला पण रात्री केक आणि आता नाश्त्याला पण केक. काय म्हणते मम्मी? तुला पण घेऊ का यातच? हो हो घे. काय खाऊ आणि काय नको लोकांचे एक एक बशा. आपल्या किती आहेत? 1 2 3 लपवली खाली. 3 4 5 6. हे काय बोरेफस आहे काय? बटाट्याचे आहे काय? छान आहे. आपण ओळखतो तसं नाही आहे. अगदी कुरकुरीत आहे बाहेर. मी अगदी इंग्लिश ब्रेकफास्ट बनवलं माझ्याकडे. रात्री झोप लागली का तुला? नाही झोपलीस तू? का बरं? नाही आले तू. आवाज होता. कसला आवाज होता? सतत काहीतरी आवाज होता. पाणी पडत. एअर कंडिशनर. सकाळी नाश्त्याला जास्त गर्दी असते कारण नाश्ता सगळ्यांना मिळतो राहण्याच्या भाड्यामध्ये. संध्याकाळच्या जेवणाला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे संध्याकाळी आपल्याला कमी गर्दी होते आणि त्याच्यामुळे लिफ्ट मिळत नाही. 5 माळे. तिकडे मशीन आहे. नेहमी मी जातो तर नेहमी तू मला आणतेस कॉफी. नाश्त्याला नंतर आणून दे. मी कालपासून कॉफी नाही प्यायला. विमानात प्यायची होती ती प्यालो नाही. कोलेस्टेरॉल किती झालेत माझे. ती अख्खी बशी कोलेस्टेरॉलने भरली माझी. हा काय टोस्ट आहे? टोस्ट केलास तू का होता? त्याला मी आणखीन काही याला बटर लावतो कारण कॉफीमध्ये बुडवून छान लागलं असतं. नंतर आणखीन काही. तरी सगळं व्यर्थ आहे. ते सगळं चालू. हवाऐवजी टोस्टच खातो आणि मग कॉफीला परत. अरे वा. कॉफी विथ मिक्स म्हणजे ते मिक्स. बस तुला केक आहे? तुला काय घेतलंस? ॲपल ज्यूस. तुला हे घे. हे पाहिजे काय? हे नको ना तुला? हो असू दे. ते घेऊन जातील. हे नको ना तुला? नको मग असू दे. बस आरामात जागा. कॉफी कशी आहे?
कॉफी चांगली आहे. मी हे पण करतो आता. माझी इच्छा होती खूप. काय मस्का लावायचा टोस्टला, खावायला लावतो आणि ते कॉफीमध्ये बुडवून खायचं. किती गर्दी बघ. कॉफीला रांग लागली. हो. हो, सगळ्यांचं एकाच वेळी होतं. मुंबईला असेल काय ना. मस्का भिजवत नाही मी, कारण तो मस्का भिजणार आहे याच्यामध्ये. मस्का मस्त भिजले. ती मजा नाही का त्याला. जाड मस्का लावलेला पाव कॉफीत बुडवलेला. कोणते केक आणलेस? ते दुसरं हे पण आहे, जेली वगैरे पण आहे. तुला काय पाहिजे असतं ते ह्याच्यातले सिरपमधली फळं आहेत. हे काहीतरी खास दिसतंय बघ. शेंगदाण्याचं वगैरे कूट पण आहे. घे. हा काढले, फोटो काढले. आधी फोटोचा विचार. हे अर्धा अर्धा खाऊ प्रत्येकातलं. ते संपणार नाही आपल्याला. म्हणूनच सिंगल बरं केलं. माझं अजून अंड संपलं नाही. मी मध्ये नाश्ता खातो, मध्ये केक. डोनट सारखं आहे, छान आहे. मोसंबी ज्यूस वगैरे होता काय तिकडे? अरे तो नाश्त्याच्या सुरुवातीला घ्यायला पाहिजे होता. मोसंबी आहे, लिंबू आहे. नाश्त्याच्या सुरुवातीला घ्यायला पाहिजे होता. परत करूया नाश्ता. मी देत ना. बघू, चव बघू जरा. छान आहे. आणखीन थोडा मस्का लावतो. माझ्याकडे टोस्टचा तुकडा राहिलाय. टोस्ट पण बुडवून खातो. मुंबईला टोस्ट म्हणजे आपल्याला महाग वाटायचं. पावाला लावून खायचं. टोस्ट म्हणजे अगदी काय खास दिवसांसाठी. उद्या ना नाश्ता असाच करेल. भरमसाठ घेण्याऐवजी पाव, मस्का, टोस्ट, कॉफी आणि अंड. संपलं. मग आता भरपूर घे. असंच खा. कसं आहे? आतमध्ये पोकळी आहे, त्यामुळे ते आणखी ते कुरकुरीत वाटतं. असे फुलं वगैरे बनवतात. काचाने पेटात बुडवतात, तळतात आणि मग त्याच्यात ते शुगर कोटिंगमध्ये टाकतात आणि वर हे घालतात. आता कार्यक्रम काय आहे? आता ओल्ड टाउन फिरायला जाऊ. ते बसमध्ये दाखवतात ना, ते आपण पाहिलेलं आहे. 1, 2, 3, 4 5 ओल्ड टाउन आपण फिरण्यासाठी आलोय, अभ्यासासाठी आलेलो नाहीये कुठल्या गोष्टी. फक्त ते लिंडोज आहे ना, तिथे सफेद हे घरं आणि डोंगर पण काय मोसंबी आणि आणतेस तू? आवाचं पीठ घेतो मी. अरे वा. बस हे फक्त तुझं काम. आता तुझी काय सेवा लागेल ती सांग, करायला तयार आहे. कॉफी आणू आणखी इथे आहे माझ्या. आता तू आण विचारतेस मला. कसं नाही म्हणता येईल? कॉफीला कसं नाही म्हणता येईल का मला? व्हाईट वाईन, रेड वाईन, वाईन बाय द ग्लास, रोज वाईन. एवढं इथे ठेवलंय, आणखीन काय घेणार? कॉफी नको, मी ही पितो. मग खोलीवर जाऊया, दात घासतो मी, तू पण घास, मग निघू फिरायला. चांगला दिवस आहे, अख्खा दिवस फिरू. संध्याकाळी परत आहे इथं दिवाळीचं जेवण.